Dear student, in the last lecture we have seen sickle cell anemia. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया जो आहे तर तो आजार त्या ठिकाणी आपण पाहतोय. तो सिकल सेल असणारा जो काही आजार जो आहे तर तो आजार आपल्याला झालेला आहे की नाही याच्यासाठी आपण पाहिलं होतं की सर्वजण त्या ठिकाणी रक्ताची आहे तर त्या रक्ताची तपासणी करूया आणि सिकल सेल जो आहे तर त्या सिकल सेल आजारावर नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी मिळवूया. त्याच्यानंतर आपण सिकल सेल आजार हा पुढील प्रकारे त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यामधला असणारा जो काही पुरुष असेल स्त्री असेल याच्यापैकी एखादा वाहक असेल एखादा पीडित असेल तर कशा पद्धतीने निर्माण होणारे जे काही आपत्ती जे आहे तर ते आपत्ती त्या ठिकाणी कशी असतील तर हे आपण तो जो असणारा जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा ग्रामीण रुग्णालय जे आहे तर त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी इलेक्ट्रोफोरेसिस ही जी काही निश्चित निदानाची सिकल सेल निदानाची जी आहे तर ती चाचणी त्या ठिकाणी करण्यात येताना दिसते. त्याच्यानंतर रेमिडीज जे आहे तर ते रेमिडीजसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं. हा जो काय आजार जो आहे तर तो आजार आपण पाहिला प्रजनोत्पादन जे आहे तर त्याच्यामार्फत त्या ठिकाणी होताना दिसतो आणि म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू असेल वर असेल या दोघांनी त्या ठिकाणी सिकल सेल जो आहे तर त्या सिकल सेल हा जो काही आजार जो आहे तर त्या आजारासाठी तपासणी त्या ठिकाणी करावी. ब्लड टेस्ट जे आहे तर ते ब्लड टेस्ट त्या ठिकाणी करावं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की सिकल सेल वाहक किंवा पीडित व्यक्ती जे आहे तर तिने काय करायचे दुसऱ्या वाहक पीडित व्यक्तीशी लग्न जे आहे तर ते लग्न त्या ठिकाणी टाळायचे. आणि तिसरं आपण पाहिलं होतं की सिकल सेल जर झालेला असेल किंवा आजारी व्यक्ती जे आहे तर त्या आजारी व्यक्तीने काय करायचे दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी जी आहे तर ती गोळी त्या ठिकाणी सेवन करावी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला तिसरा त्या ठिकाणी डिसीज त्या ठिकाणी दिलेला आहे मायट्रोकॉन्ड्रियल डिसऑर्डर ज्याला आपण त्या ठिकाणी तंतुकणिकी विकृती त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता काय की मायट्रोकॉन्ड्रियल DNA मे मायट्रोकॉन्ड्रियल DNA मे आल्सो बिकम डिफेक्टिव्ह टू द म्युटेशन. आपली जी काही तंतुकणिका जी आहे तर त्या तंतुकणिकेमधील DNA रेणूमधले असणारे काही जनुक जे आहेत तर त्या जनुकांचं सुद्धा म्युटेशन उत्परिवर्तन जे आहे तर त्या उत्परिवर्तनामुळे काय होताना दिसते सदोष त्या ठिकाणी होऊ शकतात. During fertilization, mitochondria are contributed by the egg cell that is the ओव्हम. पाहता की फलनाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहेत तर त्या फलनाच्या प्रक्रियेमध्ये काय होताना दिसते पहा की ड्युरिंग फर्टिलायझेशन मायट्रोकॉन्ड्रिया आर कंट्रीब्युटेड बाय द एग सेल दॅट इज ओव्हम. म्हणजे भ्रूण जो आहे तर तो भ्रूण विकसित होताना अंडपेशी जी आहे तर त्या अंडपेशीकडूनच तंतुकणिका जी आहे तर त्या तंतुकणिका त्या ठिकाणी येत असल्यानं अशा प्रकारची आता पुढे आपल्याला दिलेले की ड्युरिंग फर्टिलायझेशन मायट्रोकॉन्ड्रिया आर कंट्रीब्युटेड बाय द एग सेल अलोन आणि हेन्स मायट्रोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स आर इनहेरिटेड फ्रॉम द मदर ओनली. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की भ्रूण विकसित जो आहे गर्भ जो आहे तर तो गर्भ विकसित होताना भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडूनच तंतुकणिका येतात आणि अंडपेशीकडूनच तंतुकणिका येत असल्यामुळे काय होतं नसतं या प्रकारे उद्भवणारे विकर जे आहे तर ते विकर काय सांगितलं आपल्याला मातेकडूनच ते मूळ जे आहे किंवा संतती जे आहे तर त्या संततीला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. लेबर हेरिडिटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी is an example of mitochondrial disorders. पाहता पुन्हा नीट ऐका की लेबरची अनुवंशिक चेता विकृती त्यालाच म्हटलेले लेबर हेरिडिटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी. जी लेबरची अनुवंशिक चेता विकृती जी आहे तर ती कशामुळे होता नसते ही तंतुकणिकीय विकृतीचं त्या ठिकाणी उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यानंतर पुढे disorders due to mutation in multiple genes or it is called as the polygenic disorder. जसं आपण त्या ठिकाणी मोनोजेनिक डिसऑर्डर्स पाहिलं तर तसं त्या ठिकाणी पोलोजेनिक डिसऑर्डर्स आहेत. म्हणजे बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती की त्यालाच म्हटलेले पोलोजेनिक डिसऑर्डर्स बहुघटकीय अशा प्रकारची विकृती. आता काय दिलेले समटाइम्स disorders arises due to mutation in more than one gene.
कधी कधी काय होतं नसते, कधी कधी म्हणण्यापेक्षा काही वेळा काय होतं नसते, एकापेक्षा जास्त असणारे जे काही जनुक जे आहेत तर त्या जनुकामध्ये बदल घडून आणल्यामुळं अशा प्रकारची विकृती त्या ठिकाणी उद्भवताना दिसते. इन मोस्ट सच डिसऑर्डर्स देअर सिव्हिरिटी increases due to the effect of the environmental factors on the fetus. आता नीट लक्षात ठेवा, फोटस म्हणजे गर्भ. पाहता की बहुतेक विकर जे आहेत तर त्या बहुतेक विकरांमध्ये काय होतं नसते, गर्भावस्था. काय सांगितलेले, गर्भावस्थेमध्ये असणारा जो काही फोटस म्हणजे आभ्रक जो आहे तर त्या आभ्रकावर आजूबाजूचं असणारं जे काही पर्यावरण, एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत, पर्यावरणातील घटक जे आहेत तर त्या घटकांचा परिणाम घडल्यामुळं विकर जे आहेत तर त्या विकरांची सिव्हिरिटी, काय म्हटलेली, सिव्हिरिटी इन्क्रीजेस, तीव्रता जी आहे तर ती तीव्रता काय होताना दिसते, वाढताना त्या ठिकाणी दिसते. नीट लक्षात ठेवा, काय काय दोष आहेत हे मुलींना स्त्रियांनी त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय काय होताना दिसते, काय म्हटलेलं आपण आपल्या लक्षात येत नसते की बहुतेक अशा प्रकारचे जे काही विकर जे आहेत तर ते विकर गर्भावस्थेतील आभ्रकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम जो आहे तर तो परिणाम घडल्यामुळं विकरांची तीव्रता त्या ठिकाणी वाढताना दिसते. जी काही कॉमन उदाहरणं दिलेली पहा की कॉमन एक्झाम्पल ऑफ सच डिसऑर्डर्स आर क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट प्लेटलेट्स, कंस्ट्रिक्टेड स्टमक, स्पिना बिफिडा, ए डिफेक्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड एक्सेट्रा. आता काय काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकरांची काही आपल्याला विकृती जी आहे तर ते विकृती त्या ठिकाणी दिली. म्हणजे अनेक सामान्यपणे आढळणाऱ्या जे काही विकृती ज्या आहेत तर ते विकृती या प्रकारच्या आहेत. आता कोणत्या, पहिलं आपल्याला सांगितले क्लिप्ट लिप्ट, होठ जे आहे तर ते होठ काही मुलांचे दुभांगलेले आहेत. का तुमचं निरीक्षण असेल तर तुमच्या लक्षात येईल, अनेक लोक त्या ठिकाणी घारगावमध्ये आहेत, त्यांनी दुभंगलेले जे काही होठ जे आहेत तर त्या होटांचं नंतर त्या ठिकाणी ऑपरेशन जे आहे तर ते ऑपरेशन त्या मुलांचं लहानपणीच त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले क्लिप्ट प्लेटलेट्स. तर क्लिप्ट प्लेटलेट्स म्हणजे टाळू जे आहे, टाळू कळतंय की नाही, टाळू भरली असेल तुमची तर ती टाळू जी आहे तर ती दुभंगलेली टाळू त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले कंस्ट्रिक्टेड स्टमक, जठर जे आहे तर ते जठर त्या ठिकाणी अशा प्रकारचं कन्स्ट्रिक्शन, आकुंचन, संकोचन झालेलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले स्पिना बिफिडा. आता स्पिना बिफिडा म्हणजे पाठ जे आहे तर त्या पाठीचा जो काही कणा जो आहे तर त्या कण्याला कुबड जे आहे तर ते कुबड आलेलं असतं, म्हणजे त्याला आपण त्या ठिकाणी पाठीच्या कण्याचा दोष त्या ठिकाणी म्हणता नाही, कुबड आल्यासारखी व्यक्ती त्या ठिकाणी. आता ती म्हातारपणी चालता नाही, परंतु जन्माला येणारं जे काही मूल जे आहे तर त्या मुलाला त्या ठिकाणी पाठीच्या कण्यातला दोष जो आहे तर तो दोष त्या ठिकाणी म्हटलेले डिफेक्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड. पुढे बिसाइड्स याच्या व्यतिरिक्त डायबेटीस, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर्स, अस्थमा, ओबेसिटी आर आल्सो पोलोजेनिक डिसऑर्डर्स. पहा काय काय सांगितले, म्हणजे याच्याखेरीज आपल्याला मधुमेह असेल, रक्तदाब असेल, हृदयविकार असेल, अस्थमा म्हणजे दमा असेल, त्याच्यानंतर ओबेसिटी अतिलठ्ठपणा, त्याला आपण अतिस्थूलता, हे जे काही विकर जे आहे तर ते विकरसुद्धा काय होता नसतात तर बहुघटकीय त्या ठिकाणी आहे. पुढे पोलोजेनिक डिसऑर्डर्स डू नॉट स्ट्रिक्टली फॉलो मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटरी. आता काय सांगितलेले, हे जे काही बहुघटकी विकृती जे आपण पाहतोय की डिसऑर्डर्स ड्यू टू म्युटेशन इन मल्टिपल जीन्स ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पोलोजेनिक डिसऑर्डर्स. म्हणजे बहुघटकी ज्या काही विकृती ज्या आहेत त्या आत्ता आपण त्या ठिकाणी पाहिल्यात, या मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या आकृतीबंधाशी तंतोतंत त्या ठिकाणी जुळत नाही. पुढे दीज डिसऑर्डर्स अरायजेस फ्रॉम ए कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन बिटवीन द एन्व्हायरमेंट, लाईफस्टाईल अँड डिफेक्ट इन सेव्हरल जीन्स. काय सांगितले, हे जे काही डिफेक्ट जे आहेत, दोष जे आहेत तर ते दोष सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की पर्यावरण असेल, लाईफस्टाईल जीवन जगण्याची काही पद्धती त्या ठिकाणी असते, त्याला म्हटलेले लाईफस्टाईल. आणि पुढे आपल्याला सांगितले डिफेक्ट्स इन द सेव्हरल जीन्स, अनेक जनुकातील दोष
यांच्या संयुक्त गुंतागुंतीच्या परिमाणातून अशा प्रकारचे हे जे काही दोष जे आहेत तर ते दोष त्या ठिकाणी संभवताना दिसतात. आता पुढे ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं ते आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. ऑलवेज रिमेंबर काय म्हटलेलं आहे की इंटर रिलेशनशिप बिटवीन टोबॅको ॲडिक्शन अँड कॅन्सर अनकंट्रोल ग्रोथ ऑफ द सेल. तंबाखू सेवन आणि पेशीची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोग यांचा संबंध आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. पहा की मेनी पीपल कंझ्युम टोबॅको आयदर बाय स्मोकिंग आर बाय च्युइंग. बऱ्याच व्यक्ती ज्या आहेत तर त्या बऱ्याच व्यक्ती काय करता नसतात तंबाखूचा वापर धूम्रपान म्हणजे सिगारेट ओढण्यासाठी किंवा काही लोक खाण्यासाठी म्हणजे चघळण्यासाठी त्या ठिकाणी करताना दिसतात. सर्वात महत्त्वाचं आहे की कन्झम्पशन ऑफ टोबॅको इन एनी फॉर्म कॅन कॉज कॅन्सर. कोणत्याही स्थितीतील तंबाखूजन्य पदार्थ हे कर्करोग जे आहे तर ते कर्करोग त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. स्मोकिंग ऑफ सिगारेट अँड बिडी ॲडव्हर्सली अफेक्ट द प्रोसेस ऑफ डायजेशन. बिडी असेल सिगारेट असेल हे त्या ठिकाणी ओढल्यामुळं म्हणजे धूम्रपान केल्यामुळं आपली जी काही पचन संस्था ज्या आहे तर त्या पचन क्रियेसाठी हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी पोहोचवताना दिसतं. इट कॉजेस बर्निंग सेन्सेशन इन द थ्रोट अँड ए कफ. पुढे काय सांगितले याच्यामुळं म्हणजे धूम्रपानामुळं आपला जो काही घसा जो आहे तर त्या घशामध्ये जळजळ किंवा खोकला जो आहे तर तो खोकला त्या व्यक्तीला येताना दिसतो. पुढे एक्सेसिव्ह स्मोकिंग कॉजेस इनस्टॅबिलिटी अँड ट्रम्बलिंग ऑफ फिगर्स. अतिधूम्रपान जे आहे तर त्या अतिधूम्रपानामुळे वारंवार त्या ठिकाणी अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण होत असते. अशा प्रकारचे असणारे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तीचे असणारे जे काही बोटं जे आहेत तर त्या बोटांचा त्या ठिकाणी कंप जे आहे थरकाप जो आहे तर तो थरकाप त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे ए ड्राय कप कॉजेस स्लीपलिपनेस. पाहता म्हणजे कोरडा खोकला असेल या कोरड्या खोकल्यामुळं ती व्यक्ती जरी झोपली तर झोपेत सुद्धा त्या ठिकाणी खोकताना दिसते आणि याच्यामुळं झोपेला सुद्धा त्या ठिकाणी अडथळा जो आहे तर तो अडथळा त्या ठिकाणी येताना दिसतो. तर झोपेला अडथळा येताना दिसतो म्हणजे मध्येच त्या ठिकाणी तो उठताना दिसतो, मध्येच उठताना दिसतो म्हणजे मध्येच त्याला त्या ठिकाणी जाग जी आहे तर ती जाग त्या ठिकाणी येताना दिसते. टोबॅको कन्झम्पशन कॅन ऑल्सो लीड टू शॉर्टनिंग ऑफ लाईफ स्पॅन, क्रोनिक ब्रॉन्चायटिस, त्याच्यानंतर पेरिकार्डिटिस, कॅन्सर ऑफ लंग्स, माउथ, लॅरिंग्स, व्हॉइस बॉक्स, फॅरिंग्स, पॅनक्रियाज, युरिनरी ब्लॅडर एक्सेट्रा. नीट लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो नीट लक्षात ठेवा. आता काय सांगितलेले की तंबाखू सेवन केल्यामुळं काय सांगितलेले तंबाखू सेवन केल्यामुळं पहिलं आपल्याला सांगितलंय शॉर्टनिंग ऑफ लाईफ स्पॅन, आयुष्य जे आहे तर ते आयुष्यमान त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितले क्रोनिक ब्रॉन्चिटिस. आता क्रोनिक ब्रॉन्चिटिस म्हणजे दीर्घकालीन ब्रायकॉन्टिटिस त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले फुफ्फुस असेल इथे लंग्स, त्याच्यानंतर तोंड असेल, स्वरयंत्र असेल, त्याच्यानंतर फॅरिक्स ग्रसणे अन्ननलिका ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर पॅनक्रियाज स्वादुपिंड असेल, युरिनरी ब्लॅडर असेल यांचा कर्करोग त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला पेरिकार्डिटिस म्हणजे त्या ठिकाणी परिहृदय रोग यासारखे आजार जे आहेत तर ते आजार त्या ठिकाणी उद्भवू शकतात. त्याच्यानंतर पुढे हार्मफुल इफेक्ट ऑफ स्मोकिंग आर ड्यू टू निकोटीन प्रेझेंट इन टोबॅको. धूम्रपानाचे वाईट परिणाम तंबाखूमध्ये असणारा जो काही घटक जो आहे तर तो निकोटीन असतो आणि या निकोटीन या घटकामुळे त्या ठिकाणी ते उद्भवताना दिसतात. इट अफेक्ट द सेंट्रल अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आणि ही जे काही निकोटीन जे आहे तर ते निकोटीन काय करताना दिसतं आपली मध्यवर्ती आणि परिघीय असणारी जी काही चेतासंस्था जी आहे तर त्या चेतासंस्थेवर दुष्परिणाम त्या ठिकाणी करताना दिसतं. आर्टरीज बिकम हार्ड, दॅट इज इट कॉजेस आर्टिओस्क्लेरोसिस अँड हायपरटेन्शन. याच्यामुळे काय होताना दिसतं आपल्या ज्या काय आर्टरीज ज्या आहेत तर त्या हार्ड म्हणजे टणक त्या ठिकाणी होताना दिसतात
किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे आर्टिओस्क्लेरोसिस म्हणजे धमनी काठिण्य त्या ठिकाणी येताना दिसते, रक्तदाब अशा प्रकारच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी वाढताना दिसतो. टोबॅको स्मोक कंटेन हार्मफुल केमिकल्स लाईक पिरॅडिन, अमोनिया, अल्डिहाइड, फ्युल्फिरल, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साईड एक्सेट्रा. पाहता तंबाखूचा असणारा जो काही धूर जो आहे तर त्या तंबाखूच्या धुरामध्ये म्हणजे विडी असेल, सिगारेट असेल, तंबाखू असेल, याच्या धुरामध्ये पायरिडिन, त्याच्यानंतर अमोनिया, अल्डिहाइड, फ्युल्फिरॉल, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साईड यासारखी धोकादायक अशा प्रकारची संयुग त्या ठिकाणी असतात. दे कॉज अनकंट्रोल सेल्फ डिव्हिजन आणि याच्यामुळे काय होतं नसते, अनियंत्रित पेशी विभाजन जे आहे तर ते अनियंत्रित पेशी विभाजन त्या ठिकाणी उद्भवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढे टोबॅको स्मोक इज फुल ऑफ minute carbon particle which cause normal tissue of the lung to transform into the thickened black tissue. जे तंबाखूचा असताना तो काही धूर जो आहे तर त्या तंबाखूच्या धुरामध्ये सूक्ष्म कार्बनी कणांनी पूर्णपणे त्या ठिकाणी तो भरलेला असतो आणि धीस कॉजेस कॅन्सर. याच्यामुळे सुद्धा काय होताना दिसते तर कॅन्सर जो आहे तर तो कॅन्सर त्या ठिकाणी होताना दिसतो. म्हणजे फुफ्फुसातील निरोगी असणारे जे काही ऊती जे आहेत, तंबाखूचा असणारा जो काही धूर जो आहे तर त्या धुरामध्ये आपण पाहिले की सूक्ष्म कार्बनी कण त्या ठिकाणी पूर्णपणे भरलेले असतात आणि अशा प्रकारचा हा जो काही धूर जो आहे तर तो धूर फुफ्फुसामध्ये जाऊन निरोगी असणारे जे काही ऊती जे आहेत तर त्या निरोगी ऊतीचं काय होताना दिसतंय, काळपट रंगाच्या ऊतीमध्ये त्याचं रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं आणि त्या भागाला त्या ठिकाणी कर्करोग जो आहे तर तो कर्करोग त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे व्हाईल च्युइंग टोबॅको or tobacco product much of the extract is absorbed into the body. म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ चघळत असताना त्यातील रसाचा बराचसा भाग शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये त्या ठिकाणी शोषला जातो आणि म्हणून पहा पुढे काय सांगितलेले, एक्सेसिव्ह टोबॅको कन्झम्पशन मे कॉज कॅन्सर ऑफ लिप्स आर टंग्स, व्हिज्युअल डिसऑर्डर्स आर ट्युमर्स. आणि म्हणून आपल्या लक्षात येताना दिसते की तंबाखूचे अतिसेवन केल्यामुळं ओठ असेल, जीभ असेल यांचा कर्करोग, त्याच्यानंतर व्हिज्युअल डिसऑर्डर्स, व्हिज्युअल म्हणजे दृष्टीदोष जो आहे तर तो दृष्टीदोष, किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे की ट्रिमर्स म्हणजे चेताकाप्र जे आहेत, कंप जे आहे तर ते कंप त्या ठिकाणी शरीर पावताना दिसतं. पुढे टू प्रोटेक्ट वन्स बॉडी फ्रॉम कॅन्सर we must avoid smoking and consumption of tobacco and tobacco products in any form. आणि म्हणून कर्करोगापासून शरीर जे आहे तर ते शरीर जर तुम्हाला त्या ठिकाणी संरक्षित ठेवायचं असेल, सुरक्षित ठेवायचं जर असेल तर धूम्रपान व तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन जे आहे तर ते सेवन तुम्ही त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. त्या ठिकाणी 3 डायग्रॅम्स त्या ठिकाणी दिलेले आहे. पहा तंबाखू सेवनामुळं कशा पद्धतीचं त्या ठिकाणी चेहरा जो आहे तर त्या चेहऱ्याला त्या ठिकाणी तोंडाचा कॅन्सर जो आहे तर तो तोंडाचा कॅन्सर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. याच्यापेक्षा भयानक अशा प्रकारचे चित्र त्या ठिकाणी तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी ती व्यक्ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी येईल. तारेनं त्या ठिकाणी फ्यूज तार जे आहे तर त्या फ्यूज तारेसारख्या तारेनं त्या ठिकाणी तोंड जे आहे तर ते तोंड त्या ठिकाणी शिवलेलं त्या व्यक्तींचं आढळून येताना पहा. आणि म्हणून पहा पुढे काय म्हटलेलं आहे की कंपोज अँड प्रेझेंट ए स्ट्रीट प्ले अगेन्स्ट टोबॅको कन्झम्पशन अँड पार्टिसिपेट इन ए ड्राईव्ह अगेन्स्ट टोबॅको. काय सांगितले की तंबाखू सेवन विरोधात त्या ठिकाणी का आपल्याला स्ट्रीट प्ले, याला पण त्या ठिकाणी पथनाट्य म्हणतो, रस्त्यावर त्या ठिकाणी नाट्य केलं जातं म्हणून त्याला पथनाट्य, त्याला म्हटलेलं स्ट्रीट प्ले किंवा नाटिका त्या ठिकाणी बसून सादर करा. आणि काय सांगितले ड्राईव्ह अगेन्स्ट टोबॅको म्हणजे तंबाखू विरुद्ध जे काही मोहीम जे आहे तर त्या मोहिमेमध्ये सहभाग त्या ठिकाणी या. फक्त एवढंच लक्षात ठेवा, तंबाखू जे आहे तर ते तंबाखू कोणत्याही प्रकारची सेवन जे आहे तर ते सेवन त्या ठिकाणी आयुष्यामध्ये करू नका. धन्यवाद.